गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, माझ्या गुरूंचं स्मरण करते, आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून आपण आता पुढच्या अध्यायाचं 16वा अध्याय आपला चाललेला आहे, त्याच्या पुढचे श्लोक आता आपल्याला बघायचे आहेत. मागच्या वेळेस मला वाटतं आपले 2च श्लोक झालेले आहेत. दैवी संपत्ती सांगायला भगवंतांनी सुरुवात केलेली आहे 16व्या अध्यायामध्ये. थोडेसे श्लोक म्हणते मी आणि मग आपण पुढे जाऊ. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत. दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानैचाभिजातस्य पार्थसम्पदमासुरीं दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरीमता मा शुचः सम्पदं दैवीम् अभिजातोऽसि पाण्डव. द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैवासुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च जनान् विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम् एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. काममाश्रित्य दुष्पूरन् दम्भमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. 10 श्लोक आपण वाचले, कारण अर्थाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर बरंच हळूहळू आपल्याला जावं लागतं. पहिला श्लोक झाला आहे आपला. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोग व्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्. तर अहिंसा पहिला, अभयं सत्त्वसंशुद्धी, ते सगळे गुण आपण पाहिले. दैवी गुण सगळे आहेत हे. आणि दैवी संपत्तीचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे की ही दैवी संपत्ती ज्याच्याकडे असेल तो माझा अंश असतो. म्हणजे आपण पण त्याचेच अंश आहोत, पण या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे. हे दैवी गुण आपल्याला आत्मसात करायचे आणि त्याच्यासाठी म्हणून हे सांगितलेलं आहे. तर अहिंसा बघितला आपण, त्याच्यातलं सत्य बघितलं, नंतर क्रोध बघितला का आपण, क्रोधही बघितला, शांती अक्रोध पाहिला, क्रोध नाही अक्रोध ते पाहिलं, शांती पाहिली आणि अपैशुनम इथून आपल्याला बघायचं होतं. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शांतिरपैशुनम. तर अपैशुनम म्हणजे काय अर्थ ह्याचा, तर एखाद्याचे दोष दुसऱ्याजवळ सांगून त्याच्यात त्या माणसाविषयी दुर्भाव उत्पन्न करणे याला पिशुनता असं म्हणतात. आता बघा, 2 मैत्रिणी जर भेटल्या तर आपण बोलत असतो एकमेकींशी आणि मग तिसरीविषयी काहीतरी सांगितलं जातं. मग खरं तर पहिलीला काही माहिती पण नसतं की ती तिच्याशी कशी वागली आहे, तो तिचा संबंध. पण ती जेव्हा असं तिचे दोष हिला सांगायला लागते आणि हिचं पण मत तसंच बनतं, तर त्याला पिशुनता असं म्हटलेलं आहे. आणि त्याचा सर्वतः अभाव असणं म्हणजे अपैशून. म्हणजे जरी तू मला तिचे दोष सांगितले तरी मला तिचा अनुभव आलेला नाही आहे, माझ्याशी ती तसं वागलेली नाही आहे, मी अजून तिला बघितलेलं पण नाही आहे, मग मी तिच्याविषयी असं मत कशाला करायला पाहिजे. याला म्हणायचं सद्भाव.
मग असा सद्भावच मी माझ्या मनात ठेवला. जर दुसऱ्याचे दोष जरी मी ऐकले, माझ्या कानावर आले, तरीसुद्धा मी त्याच्याबद्दलचा माझा भाव बदलला नाही जोपर्यंत मला त्याचा तसा वाईट अनुभव येत नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण लोकांचं ऐकूनच हो हो मला पण वाटतं तो तसाच आहे असं बोललं जातं. तर त्याला पिशूनता असं म्हटलं आहे आणि याला अपैशूनम असं म्हटलं आहे की परमात्मा प्राप्तीचा उद्देश ज्याचा असतो, जो साधक असतो, ज्याला फक्त काय मिळवायचं आहे, त्याचं ध्येय काय आहे, परमात्मा प्राप्ती आहे त्याचं ध्येय आहे. म्हणजेच हे जे संत असतात, योगी असतात, ज्ञानी असतात, ह्या सगळ्यांचा उद्देश हा परमात्मा प्राप्तीचा असल्यामुळे ते कोणाचीही चुगली करत नाहीत. चुगली करणं हा वाईटच स्वभाव आहे, आपल्याला माहिती आहे लहानपणापासून. दोषदृष्टी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जिथे दोघांचं भांडण चाललं असेल किंवा एखाद्याबद्दल काहीतरी दोषारोपण आपण म्हणतो ना काय त्याला गाऱ्हाणे सांगणं एकमेकांची गाऱ्हाणे जिथे सांगितलेलं असेल त्या जागेचा आपण तात्काळ त्याग करावा असं सांगितलं आहे की आपण तिथून निघून जावं, की कोणाचे दोष ऐकण्यासाठी आपण थांबू नये. मग त्यांनी सांगितलं की जसे जसे त्याचे साधन प्रगत होत जाते तशी तशी त्याची दोषदृष्टी आणि द्वेषवृत्ती समाप्त होऊन जाते. अपैशूनम हा गुण आहे, म्हणजे दुसऱ्याचे दोष ऐकायचे पण नाही, सांगायचे तर त्याहून नाही. आणि मग आपल्या मनामध्ये तो जो असतो साधक, तो मनामध्ये की मी साधन करणारा आहे, त्यामुळे सगळ्या माणसांकडे तो तसंच पाहतो की मी जसा ईश्वराचा भक्त आहे तसा समोरचाही असेल, तसं तो माझ्यासारखाच आहे असं तो त्याच्याकडे पाहतो. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला दोष अजिबात दिसत नाही. म्हणजे अशी वृत्ती कोणाची होती? धर्मराजाची अशी वृत्ती होती. आपण म्हणतो ना दृष्टी तशी सृष्टी, ज्याची जशी दृष्टी असेल. म्हणून भगवंतानी एकदा धर्मराजाला सांगितलं होतं म्हणे की जा जगामध्ये एखादा वाईट मनुष्य सापडून आण म्हणून सांगितलं होतं. धर्मराज गेला तर त्याला काय दिसलं? जगामध्ये सगळे चांगलेच माणसं दिसली, त्याला एकही वाईट दिसला नाही. आणि दुर्योधनाला सांगितलं होतं की तू जा आणि तुला एखादा चांगला माणूस दिसला तर शोधून माझ्याकडे घेऊन ये त्याला. तर दुर्योधनाला मात्र कोणीही चांगलं दिसलं नाही, सगळे वाईटच दिसले. म्हणजे दुर्योधनाकडे पैशून हा गुण होता आणि धर्मराजाकडे अपैशून हा गुण होता, असं याच्यावरून आपल्या लक्षात येतं. म्हणजे भक्तिमार्गाचा जो साधक असेल ना त्याला सगळीकडे परमेश्वरच दिसतो आणि तो सगळीकडे परमेश्वरालाच बघतो, आपल्या स्वरूपाला बघतो. तो मी जसा आहे तसाच समोरचा आहे असं तो बघतो. त्यामुळे तो कोणाचीही चुगली करत नाही, निंदा करत नाही, कोणाचं अहित व्हावं असं त्याच्या मनात सुद्धा येत नाही. दुसऱ्याला दुःखी पाहून त्याचं दुःख दूर करण्याच्या भावनेला दया असं म्हणतात, दया. आणि भगवंताची, संत महात्म्यांची, साधकांची आणि साधारण मनुष्याची दया वेगवेगळी असते. म्हणजे या अपैशूनम गुणामध्येच दया आलेली आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की दुसऱ्यावर जो दया करतो, आता आपण जो शब्द वापरतो दया, मी त्याच्यावर दया केली वगैरे, तर आपलं अतिशय सर्वसामान्य पातळीवरचं असतं. आणि खरी भगवंताची दया म्हणजे काय आहे बघा. एक श्लोक मला आठवतो, डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. काय बरं मी विसरले की काय माहिती. हाताने बहुसाल काम करीती, विश्रांती ही घ्यावया. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आपल्याला जे भगवंतानी डोळे दिलेत, कान दिलेत, नंतर बोलण्यासाठी वाणी दिलेली आहे, काम करण्यासाठी हात दिलेले आहेत, चालण्यासाठी पाय दिलेले आहेत आणि रात्री झोप दिलेली आहे विश्रांतीसाठी. आणि तेव्हा आपण परत उठतो आणि परत सगळं आनंदाने करायला लागतो. म्हणजे दिवसभर दमलेलो असतो आणि परत आपण झोपतो रात्रभर. तो भगवंतच आपल्याला झोपवतो, तो स्वतः जागा राहतो तिथे. आणि ही ईश्वराची दया. दया म्हणजे काय? डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. जिव्हेने रस चाखितो मधुरही, आम्ही बोलतो. म्हणजे जिव्हेने रस पण तोंडाने मधुर बोलतो पण,
असा तो पूर्ण आठवला की पुढच्या वेळेस सांगेन, पण असा तो छान सुंदर श्लोक आहे. तर अशी ही भगवंताची दया आहे. भगवंताची दया सर्वांना शुद्ध करण्यासाठी असते आणि भक्त लोक या दयेचे 2 प्रकार करतात. त्याच्यामध्ये पण एक कृपा असते आणि एक दया असते. तर संपूर्ण माणसांना पापापासून शुद्ध करण्यासाठी त्यांच्या मनाच्या विरुद्ध परिस्थिती पाठवणे म्हणजे कृपा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कुंतीवर सतत दुःख आलेले होते आणि त्या दुःखामध्ये तिने भगवंताची तिला आठवण यायची, तर ती काय होती म्हणे, भगवंताची कृपा होती तिच्यावर, असं सांगितलेलं आहे. आणि अनुकूल परिस्थिती पाठवली म्हणजे दया आहे. म्हणजे मी जो श्लोक म्हटला ते सगळं अनुकूल आहे आपल्यासाठी. आपल्याला डोळ्यांनी दिसतं, कानांनी ऐकतं, जिभेने आपण सुंदर रस घेऊ शकतो, हाताने काम करू शकतो. तर ही सगळी भगवंताची दया आहे, कारण ही अनुकूल आहे. पण जे प्रतिकूल परिस्थिती जेव्हा येते आणि त्याच्यातूनही तो भक्त पुढे पुढे जातो, तर त्याचा अर्थ असा आहे की ती भगवंताची कृपा झालेली आहे त्याच्यावर. असं त्यांनी दया आणि कृपा असा याच्यामध्ये थोडासा भेद केलेला आहे. आणि छान सांगितलं यांनी, बरंचसं सखोल अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. पण अपैशुनम याच्यामध्ये आपल्याला दयाबुद्धी आणि दुसऱ्याचे दोष न पाहणे एवढा अर्थ लक्षात ठेवू शकतो. त्याच्या पुढचं आहे अलोलुप्त्वम. अलोलुप्त्वम म्हणजे काय, की इंद्रियांचा विषयाशी संबंध झाल्याने अथवा दुसऱ्यांना भोग भोगत असलेले पाहून मनात भोग भोगण्याची जी लालसा निर्माण होते तिला लोलुपता असं म्हणतात. म्हणजे एखादा जर श्रीखंड खात असेल आणि माझ्याही तोंडाला पाणी सुटलं आणि मला श्रीखंड खावंसं वाटलं, तर त्याला काय म्हणतात, लोलुपता. आणि ह्या गोष्टीचा अभाव म्हणजे त्याला म्हणतात अलोलुपता. म्हणजे कोणी कितीही तिकडे काहीही खाल्लं तरी मी इकडे तृप्त आहे, मला काही तसं वाटत नाही आहे, त्याला अलोलुप्त्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे साधकाने विशेष सावध राहिले पाहिजे असं त्यांनी सांगितलं, की इंद्रियांचा भोगाशी संबंध ठेवू नये, मनात कधीही असा भाव अभिमान येऊ देऊ नये की माझा इंद्रियांवर ताबा आहे, मी इंद्रिय मला वश आहेत, असं कधीही म्हणू नये. कारण ती इंद्रिय कधी दगा देतील काहीही सांगता येत नाही. लोलुप्त्वम हा इंद्रियांचा गुणच आहे, पण साधकांनी म्हणजे भक्तांनी योग्यांनी मात्र त्याच्यावर ताबा मिळवलेला असतो. त्यामुळे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट होती बघा, की एक त्यांच्याकडे एक गुरुजी आले महाराजांकडे आणि सांगायला लागले, काय काय परमार्थाच्या गप्पा मारायला लागले आणि सांगतात ते की अहो तुम्हाला माहिती आहे का महाराज, मी इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, मला आता स्त्री पुरुष हा भेद नाही आहे, मी कामावर विजय मिळवलेला आहे. महाराजांना इतकं आश्चर्य वाटतं. महाराज म्हणतात, हो का, बरं बरं, छान म्हणे तुम्ही एवढं सगळं केलं आहे ते. आणि मग हळूच ते त्या पटाईत मावशी म्हणून आहेत त्यांच्या चरित्रामध्ये नेहमी त्यांचा उल्लेख होतो. पटाईत मावशींना सांगतात की हे बघ, ते गृहस्थ आता नदीवर जातील, स्नान करून येतील, तेव्हा तुम्ही जा तिकडे आणि त्यांचं धोतर फेडा. आता पटाईत मावशी महाराजांच्या शिष्य आणि आज्ञाधारक असतात. त्यांना फक्त एवढंच माहीत असतं की महाराजांनी जे सांगितलं ते ऐकायचं, बस. बाकी त्याचा परिणाम काय होईल काय हे काही त्या विचार करत नाहीत. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या सकाळी जातात त्यांच्या मागे आणि ते भटजीबुवा आंघोळ करून नदीतून बाहेर येतात. आल्याबरोबर ह्या पळत पळत जातात आणि त्यांच्या धोतर खेचाण्याचा प्रयत्न करतात. ते इतके चिडतात, ओरडतात, अगं काय करते तू, हे काय करते, वाटेल तशा शिव्या वगैरे देतात तिला. आणि पळत 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 महाराजांकडे येतात आणि म्हणतात, महाराज बघा ना म्हणे, काय ती तुमची मावशी कोण आहे म्हणे ती, आणि तिने सरळ माझं धोतर खेचायला सुरुवात केली. महाराज म्हणतात, अहो तुम्हाला ती स्त्री दिसली, तुमचा तर स्त्री पुरुष भेद गेलेला आहे असं तुम्ही मला सांगितलं, तुमचा कामावर विजय मिळवला आहे तुम्ही मला असं सांगितलं. आणि मग त्यांना आपली चूक लक्षात येते आणि ते महाराजांना साष्टांग नमस्कार घालतात. म्हणजे अलोलुप्त्वम हा गुण साधकांकडे असतो, म्हणून अजिबात असं म्हणू नये, अभिमान करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. छान. आणि त्याच्या पुढचं आहे मार्दवम. कुठला आपला श्लोक, अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया. ह्या दयेबद्दल आपण थोडंसं पाहिलं. दया भूतेष्व लोलुप्त्वम मार्दवम ह्रीर चापलम. लोलुप्त्वम पण पाहिलं आणि आता मार्दवम पाहायचं आहे.